सत्ता बोलेल मग नाही बोलेल बोलण्यासारखं वाटेल बोलेल मला असं बोलायला मला
विरार 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 देव माणसं कशी येतील देव माणसं यायला पाहिजेत. माझा आजोळ पण चला घरातल्या मंडळींनी लवकर पाहुणे मंडळींनी पूजा करून घ्या लवकर. मुंबईकर मंडळींनी केलेलं पडून घे पटकन आम्ही पडतो तुम्ही पडा. बरोबर घ्या. पुढच्या कार्यक्रमाला पण जायचंय. अजून कुठे जायचंय? इथे दानपेटी पण ठेवलेली आहे. मनोभावे ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी अर्पण करायचंय करू शकता. मनोभावे इच्छेपोटा हो या माहिती पाया पडून घेतला गर्दी कमी होते असं सांगतोय. पाया पड किती झाला आपले घाबरते ही पोरं नको आते बोलत येऊन त्याला पेटीमध्ये काय नव्हता पहिले चांगलं मामा आम्हाला पाहिजे मामा
पदर बघताय बरोबर आहे मस्त आहे पाय पडायला लावून पण मॅचिंग झालंय नाही माझं पण नंबर लावा या काय पडेल ये पाय पडून घे रिंकू पाय पडून घे पडले त्यांनी पडले काय पाया लवकर पटापट लवकर पटापट पटापट चला आते दुसरं आहे का पटापट पटापट तू आधी नाही काय करत काय पाहिजे ताई कुंकू
कांद्याची वीट ते बघ वाटीत आहेत तांदूळ. तिथे वाटेत काय पाहिजे ताईला काय हवंय काय आहे ती बघा झालंय का मी चांगली नवीन ठेवलेली ती कुठे. याच्यात याच्यात पेटीत काय पैसे हे कुठून टाकतात ते पैसे. हे बाई पाणी लागे त्याचं हे आहे. हा कोण ए पदर बघ पोचलाय म्हणून ये. पप्पी तू लाव तू ताट घे हातात अरे भगवान नारळ नारळ बघ नारळ अरे भगवंता ये फटाफट घ्या असं काही तांदूळ घे आत्ते झालं ना काकी खायला मागतात देऊ द्या ना हा बघ थांब म्हणून
आरती करायची नंतर खायला म्हणजे आधी आरती खायला मग ते आज बनवून ठेव तू बनवून ठेव रेडी ठेव इथे गावात आहे मुंबईला माणसं पहाटे 6 वाजता गेली तुम्ही आराम वगैरे केला नाही काय बोलतो म्हणजे काटे काढून ठेवायचे आहे होणार असं काय नाही कळस एकदाच आता हात दिला पुढचे कार्यक्रम होणार याच वर्षी आहे वेट करा जावंच लागेल पहिल्या गाडी फोटो किती आहेत विश्वकर माझे घ्या ना विनेश भाई 2 दे बाबू फोटो वरती जा विश्वकर मध्ये 2 फोटो घेऊन पुढे ठेवले राईट साईड दरवाजा बाजू तिकडच्या बाजूला बॉक्स विश्वकर्माच्या दोन घेऊन हो हो दोन आहे पुढे विश्वकर्माचे आहेत त्याला सांग कोण गेले बसायला गेलं नमिता आणलं ना ते जास्त भक्ती आहे नेत्रा लक्ष्मीची आई शरीर फिरायला ते दोघे विश्वनाथ आले का मंडळी आणि पण आले विदेशचे सासूच आहे छोटीचं नाव काय रुपाली आरती आरती घ्यायची चला घ्या आरती कुठे ताट कुठे आरती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आरती घ्या अण्णा अण्णा आरती अण्णा आरती आरती घ्या नारळ उचलला आरतीला नारळ उचल घ्यायची ना आरती घ्यायची एकच घ्यायची ना घ्या आरती घ्या हनुमान महाराज की विश्वकर्मा महाराज की सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम उपालयाची सर्वांगी सुंदर वृषेंदुराची कंठी संके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा कुंकुमची मुकुटे चरणी भागविला जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव मोदर पीतांबर परिवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव
ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव कालिंगण गणपती शरण डोळ्यान पाहिन रूप तुझे धने लिंगनानंद पूजन भावे वाढीन म्हणे नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा पुरातना वा प्रकृती स्वभावात् करोमि सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधर माधवं कपिलावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। गणपति बाप्पा मोरया। राम जन्मभूमि की जय। विश्वकर्मा महाराज की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षुनो गुणवंता अनंता रघुनायका मागणी सियाता जय जय रघुवीर समर्थ। विश्वकर्मा महाराज की जय जय विश्वकर्मा जय विश्वकर्मा। वडीलकीच्या नाताने आपण वडीलकीच्या घरी या ठिकाणी गेलो त्यानंतर आज राजीच्या घरी आपण या ठिकाणी आलो पण वडीलकी राजी ही जरी आज एका नाण्याची दोन बाजू असते तरी वडीलकीमध्ये देखील पोट वडीलकी आहे आणि राजीमध्ये देखील पोट राजी आहे। ही पोट राजीच्या घरी असलेले हे विद्यमान आपल्या अनंत मेस्त्री यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी कुसुम मेस्त्री या ठिकाणी आहेत त्यांना या कलशयात्रेच्या निमित्ताने प्रभू विश्वकर्माची आपण प्रतिमा आणि ह्या संपूर्ण त्यांच्या एकंदरीत या मंडळाच्या आणि ह्या भागवताच्या या उत्सवामध्ये सामील होण्याबद्दल त्यांची योग्यता जाणून त्यांना मंडळाच्या वतीने आम्ही ही प्रभू विश्वकर्माची प्रतिमा या राजीच्या निवासी राजीच्या मांडावरती पोट राजी म्हणून कुसुमानंद मेस्त्री यांना हे सिंहासन आणि ही आमची प्रेमाची भेट या ठिकाणी देत आहोत। अण्णा विश्वनाथ या इथे आपण त्यांना देत आहोत। त्याचप्रमाणे आपण बसून घ्यावं। जसं मगाशी म्हटलं की पोट राजीच्या निमित्ताने या ठिकाणी ह्या सोहळ्याच्या निमित्ताने एका घरामध्ये आपण एका आड्याखाली उभे आहोत आणि वडीलकीच्या देखील एक पोट वडीलकीचा जो भाग आहे तो बावा मेस्त्री यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज मी सांभाळला आहे। त्यांची देखील भगिनी या ठिकाणी आहे नेत्रा नाकरेकर। मी तिला विनंती करतो की या कुटुंब ते सपत्नीसाठी या ठिकाणी येत असते ते भाऊजी देखील या उत्सवामध्ये मनमुरादपणे या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत असतात। नेत्रा तुझा ह्या प्रसंगी ह्या भक्तिभावाने केलेल्या कामाची पावती म्हणून मंडळाच्या वतीने हे विश्वकर्माची प्रतिमा आणि त्याचप्रमाणे राजन काकांच्या शुभास्ते प्रेम आपल्याला या ठिकाणी देत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा आणि असंच प्रेम आपण संपूर्ण कुटुंबाने यापुढे याचा अबाधित ठेवा अशी मी आपल्याला विनंती करतो। त्याचप्रमाणे माहेरवाशिणी म्हणून आमच्या प्रीती चंद्रकांत मेस्त्री या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रीती आहेत ठीक आहे पाहुणे
वडीलकी आणि राजी जसं आपण म्हटलं चंद्र आणि सूर्य आणि पृथ्वी असं जे नातं आजपर्यंत सामावलं आणि या संपूर्ण कोडगावच्या या विश्वामध्ये या भावविश्वामध्ये हे दोन्ही जे असे ग्रह आहेत सूर्य आणि पृथ्वी ते एकमेकांच्या मिळून जुळून जो काय आजपर्यंत जो काही कारभार त्या संपूर्ण वाडीचा आणि गावाचा करत आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि राजीच्या कुटुंबातला आम्ही दिनेश पांचाळून आज या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मांडल्या. जसं मगाशी मी सांगितलं की वडीलकीमध्ये अंकुदादांनी जे काही योगदान दिलेलं आणि त्यांच्यानंतर संपूर्ण पिढी तसंच राजी मेधे सोनू मेस्त्री आणि सोनू मेस्त्रीनंतर महादेव मेस्त्री बरोबर सकाराम मेस्त्री महादेव मेस्त्रीच्या बरोबरीने मग बापू महादेव मेस्त्री आणि सकाराम मेस्त्रींबरोबर मग गणपत दादा आणि शंकर तात्या यानंतरच्या ह्या पिढीने मग त्याच्यामध्ये अगदी आतापर्यंत गणपत दादांनंतर विश्वनाथ मेस्त्री आणि आता या ठिकाणी तात्यांबरोबरची वामन पांचाळ आणि बापू महादेवांबरोबरती असलेले हे वसंत बापू मेस्त्री या सगळ्या जे आज आमच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे. पण या बरोबरीने पण अशी अनेक मंडळी होऊन गेली. त्यामध्ये सदुभाईंचं नाव आहे, त्यामध्ये शिवरामभाईंचं नाव आहे. हा जो काही कारभार आहे हा जी एक ह्या राजीला एक वेगळ्या पद्धतीचा संस्कार ज्यांनी आतापर्यंत निर्माण केला आणि आज 93 वर्ष करत असताना 90तली आमच्या लाडकी बापू महादेव मेस्त्री यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई अर्थात आम्हा सगळ्यांच्या लाडक्या माई आज या ठिकाणी या मांडावरती आमच्या उभ्या आहेत. हे आमचं सौभाग्य आहे. हे आमचं सौभाग्य 90 वर्षाची ज्यांनी हा संपूर्ण काळ अनुभवलेला आहे, ज्यांनी हा काळ त्यांनी पाहिलेला आहे आणि आज त्यांची नातवंड पतवंड आज त्या ठिकाणी उभी राहून त्यांना त्याचे संस्कार जे त्यांनी संस्कार दिले ते संस्कार त्यांच्या पुन्हा एकदा ते अर्पण करतात. हे मोठं सौभाग्य आहे. अशी अनेक दिग्गज मंडळी यापूर्वी झाली की हयात नाही, पण त्यांनी देखील एक वेगळ्या काही गोष्टी या ठिकाणी निर्माण केला. ज्यामध्ये शिवरामबाईंचं जर नाव घ्यायचं झालं तर मोडेन पण वाकणार नाही असा जो बाणा राजीला शिकवण्याचा जो प्रयत्न करून दिला, किंबहुना कोट गावाला या वाडीला देण्याचा जो प्रयत्न केला याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि अशी माणसं या राजीमध्ये निर्माण झाली म्हणून विश्वनाथ मेस्त्रींना आजपर्यंत हा गाडा आजपर्यंत नेता आला, आजपर्यंत सांभाळता आला आणि विश्वनाथ मेस्त्रीने तो सांभाळला म्हणून आज आमच्यासारखी माणसं आज तुमच्या या राजीच्या मांडावरती तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभी आहेत. याचं सौभाग्य आम्हाला आहे. हे सगळं करत असताना आपण आजपर्यंत वडीलकीचा हात धरून वडीलकीचा बोट धरून जे काही हा उत्सव सांभाळलात आणि या उत्सवाला जे 4 चांद लावलेत त्यानिमित्तानं तुमचे आम्ही शतशः ऋणी आहोत. असंच आपण आम्हाला तुमच्या कुटुंबाने मग विकास असेल, महेश असेल आणि तुमचे जे संपूर्ण कुटुंब आहेत अनिता काकीपासून तुमच्या मुलाबाळांपर्यंत हे जे काही सांभाळले असंच आपण अखंडपणे सांभाळा. संपूर्ण परिवार तुमच्या पाठीशी आहे एवढंच मी बोलतो. आणि मंडळाच्या वतीनं आज या विश्वकर्माच्या स्थापनेच्या पूर्वी जो काही आपण कलश यात्रेचा कार्यक्रम करतोय तो आपल्याला आपल्या मंडळाच्या वतीनं किशोरबाई यांच्या शुभ हस्ते आम्ही हे प्रभूची प्रतिमा काकी अंत काकी विकास महेश विश्वनाथ मेस्त्री संगीता. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय भाई, आपल्या सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतोय की मला सांगायला अभिमान पण वाटतोय की हे चांदीचं प्रतिमा आणि सिंहासन देत असताना आज त्यांची सून म्हणजे विश्वनाथ मेस्त्रींची मुलं आणि सून यांच्या लग्नाचा देखील वाढदिवस आहे. हा एक सुवर्ण योग आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ही प्रभूची प्रतिमा आज आम्हाला त्यांना अर्पण करताना देखील एक स्वार्थ अभिमान वाटते, आम्हाला आनंद होतोय. असेच गुणी राहा, असेच धनी राहा आणि असंच तुमचं मन मोठं करा आणि ह्या कोटगावामध्ये मनाने कोट्याधीश्वर धनाने कोट्याधीश्वर असा शुभाशीर्वाद मंडळाच्या वतीनं आम्ही आपणास देत आहोत. आणि मंडळाच्या वतीनं ही प्रेमाची प्रेम वसंत महादेव मेस्त्री वसंत महादेव मेस्त्री आणि धन्यवाद. आपण जे प्रेम आजपर्यंत दिलेले आहे, आपण जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम या प्रेम रूपाने तुम्हाला देत आहोत. असेच पाठीशी उभे राहा आणि आम्हा सगळ्यांना आपण सांभाळून घ्या अशी प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. मगाशी जसं मी म्हणालो की वडीलकी आणि कोट वडीलकीचा आपण या ठिकाणी सगळ्यांचा आपण राजी आणि कोट राजीचा आपण या ठिकाणी सन्मान केला. पण वडीलकीमध्ये देखील एक कोट वडीलकी आहे. त्यांच्या घराण्यातून या ठिकाणी वंदनांचे म्हणजे प्रीती चंद्रकांत मेस्त्री आपण या चंद्रकांत मेस्त्री या ठिकाणी आहेत. मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्याला ही आठवण भेट या निमित्ताने देत आहोत. राजनभाई यांच्या शुभ हस्ते आम्ही हे सिंहासन
चंद्रकांतजी यांना देत आहोत. आपण असेच वेळोवेळी या उत्सवामध्ये सामील होत राहा आणि असंच प्रेम द्या. आणि भावाचं काम तर त्या वडीलकीतून जे केलेलं आहे तर खरोखरच कौतुकास्पद आहे. भावाने जी भूमिका आजपर्यंत जी सांभाळली आहे त्याच्यामध्ये कुठच्याही तऱ्हेचा खंत त्यांनी आणि खेळ व्यक्त केलेला नाही. तो मला आनंदच देतो घेत केलेला. असाच भावा तू आमच्या अशा पाठीशी राहा. आणि अति छान आठवण करून दिली की पूनमने आणि आम्हा सगळ्यांच्या वतीने त्याला जे चांगलं नाव दिलेलं आहे की गुढी बाळ. तर हा गुढी बाळाप्रमाणेच धनी राहा आणि सगळ्यांना मोठं कर. आणि चंद्रकांतची विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे एक प्रेम द्यायचे रे मंडळाच्या वतीने प्रेमाची फ्रेम देखील आपल्याला देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करा. धन्यवाद. आणि असंच वेळोवेळी येत राहा. असंच प्रेम देत राहा. या तुम्ही गडबडला हवं आम्ही करतो. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम होत आहे पण सुतार मंडळी तर वाडीतील आपले सगळे मंडळी समोरच होतात. पण ह्या सुतार मंडळींनी एवढं काम करून ठेवलेलं आहे. एवढ्या उंचीवरती हा कार्यक्रम येऊन आलेला आहे की ही सुतारवाडी केवळ सुतारांसाठी सुतारवाडी न राहता पाहुण्यांसाठी ही पंढरी आहे. आणि ही पंढरी समजून त्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी अनेक नामवंत पाहुणे मंडळी या ठिकाणी येतात. त्यापैकी एक असलेले चंद्रकांत मेस्त्री चंद्रशेखर प्रियांका आणि चंद्रशेखर मेस्त्री यांना विनंती करतो की आपण यावं. शेखर भाऊ आत या. मंडळाच्या वतीनं आम्ही आपल्याला हे प्रभू विश्वकर्माची प्रतिमा आणि ही पावलं आपल्याला देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आपल्याला आठवणीत राहण्यासाठी हे आपल्याला प्रेम रूपाने आपल्याला एक प्रेम देत आहोत. त्याचा देखील आपण स्वीकार करावा. आणि आमचं निमंत्रण मिळो अथवा न मिळो पण देवाचं निमंत्रण हे तुम्हाला कानोकानी मिळत असतं. तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत असतं. त्याची आठवण म्हणून जगात कुठेही असाल त्या ठिकाणी ह्या उत्सवाला आपण जातीने उपस्थित राहा अशी या ठिकाणी एक आजन्माचं निमंत्रण तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. धन्यवाद. त्यानंतरचे पाहुणे आमची आशाताई या ठिकाणी आहेत जी तळ्यातून या ठिकाणी आलेली आहे. वेळोवेळी ती या ठिकाणी येत असते. ती आमची शुभांगी मोहन मेस्त्री यांना देखील मंडळाच्या वतीनं आमच्या पूर्वाश्रमीच्या म्हणजे आमच्या लाडक्या आशा आहेत बापू महादेव मेस्त्री म्हणजे आमच्या बाबांच्या पत्नी यांना देखील मंडळाच्या वतीने हे प्रभूचं सिंहासन आणि प्रेम देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. मोरेश्वर बापूराव मेस्त्री आमचे ज्येष्ठ विश्वस्त मोरेश्वर बापूराव मेस्त्री यांच्या शुभहस्ते आम्ही सिंहासन आणि प्रेम देत आहोत. अशीच माया लोभ आपण वेळोवेळी ठेवावा अशी आपल्याला विनंती करतो. यानंतरचे मानकरी आदरणीय दिनकर गंगाराम मेस्त्री आडविलकर आणि सौभाग्यवती दिनेशा दिनकर पांचाळ यांना विनंती करतो की ते देखील एक पाहुणे म्हणून सातत्याने गेल्या अनेक वर्ष या उपक्रमामध्ये येत असतात. आम्हाला सहकार्य करत असतात. आमच्या पाठीशी असतात. आणि जरी आम्हाला काळवेळ जरी पाहता आला नसला तरी त्याच्याशी जुळून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. असं एक व्यक्तिमत्व आज आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सौभाग्यवती देखील या ठिकाणी दोघांना मी विनंती करतो मंडळाच्या वतीनं हे प्रभू विश्वकर्माचं दैवत आपल्या देवालयात राहावं या दृष्टीने हे सिंहासन आपल्याला देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. त्याचप्रमाणे प्रेम देखील मंडळाच्या वतीने आपल्याला देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. आपण हा पंढरीचे वारकरी आहेत पण पंढरपूरला देखील आपण जात असतात. पण हे आपलं साक्षात पंढरपूर आहे असं समजून आपण दरवर्षी या वारीला येत असतात. असेच दरवर्षी या वारीला येत जात राहा आणि आमच्या संपूर्ण वाडीवरती हा आपला कृपाशीर्वाद ठेवत राहा अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या भगिनी आरती यांनी लग्नापूर्वी देखील या वेळोवेळी या ठिकाणी हा सहभाग या उत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे. आपलं योगदान दिलेलं आहे. आज ते प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहे. सौभाग्यवती आरती या आरती आणि ते सहकुटुंब या ठिकाणी आहेत. पती मला वाटतं मुंबईला आहेत पण मुलाबाळांसाठी या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीने आम्ही तुम्हाला मला उठ्याचा त्रास होतो रे. मस्त
आणि मंडळाचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय मेस्त्री यांच्या शुभ हस्ते आम्ही आमच्या लाडक्या आरतीला हे प्रेमाचं प्रतीक अर्थात हे प्रभूचं दैवत सिंहासन आपल्याला देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. त्याचप्रमाणे राजन काकांच्या शुभ हस्ते आम्ही ही प्रेमाची फ्रेम आरतीला देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. आणि आरती असंच वेळोवेळी ह्या प्रभूची आरती घेण्यासाठी तू येत जात राहा, अशी या ठिकाणी मी तुला प्रार्थना करतो. धन्यवाद. दुसऱ्या लाडक्या आमच्या आहेत आमच्या भगिनी आणि विश्वनाथ मेस्त्री यांच्या सुकन्या रुपाली इसवलकर. तिला विनंती करतो की आपण यावं. मंडळाच्या वतीनं आज ह्या विश्वकर्माच्या कलश यात्रेच्या निमित्तानं प्रभूचं दैवत आपल्या घरी विराजमान व्हावं, या निमित्ताने वसंत महादेव मेस्त्री यांच्या शुभ हस्ते आम्ही आपल्याला सिंहासन देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीनं ही प्रेमाची फ्रेम मंडळाचे लाडके आमचे सभासद हेमंत यांच्या शुभ हस्ते आम्ही प्रेम रुपाली यांना देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमची लाडकी पुतणी आणि अविनाश मेस्त्री यांची सुकन्या भक्ती श्रीदेश गुळे ही देखील आवर्जून या कार्यक्रमासाठी आणि नाट्यप्रयोगासाठी उपस्थित आहे. ते देखील वेळोवेळी या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित होते. भक्ती गोळे तिच्यासाठी देखील तिचा मुलगा लहान असताना देखील ती आपल्या पतिराजांकडे सोडून ती या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये समरस झाली. फार मोठं तिचं कसब आहे. तर तिच्या या कामाची आणि कार्याची पावती म्हणून प्रभूचं दैवत सिंहासन तिला आपण देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आदरणीय सुरेश पांचाळजी यांच्या शुभ हस्ते आम्ही भक्तीला देत आहोत. भक्ती तुझी भक्ती अशीच अबाधित राहो आणि हनुमंता आपल्याला अशी श्रद्धा दरवर्षी येत अशी श्रद्धा तुझ्यामध्ये निर्माण करून दरवर्षी या भक्तीपोटी येत राहो, अशी या ठिकाणी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या पाहुणे मंडळींचा सन्मान केलेला आहे. वडीलकीचा जो भाग मगाशी आपण या ठिकाणी उलगवून केला, त्यांचा एकंदरीत त्यांच्या या संपूर्ण या रचनेविषयी जो काही आपण आढावा घेतला, तो खरोखरच जो प्रवास आपण ज्या पद्धतीने सांगितला तो अतिशय स्तुत्य आहे. या निमित्ताने या प्रसंगी सचिनजी याबाबत या संपूर्ण सोहळ्याची सांगता करताना आपण 2 शब्द बोलावं, त्यानंतर घरी बोलतील त्यांना पण जे बोलायचं. पण या कलश यात्रेचा जी स्वामींच्या प्रकट दिनापासून मगाशी जसं म्हटलं, किशोरबाईंनाही म्हटलं की मुंबई स्तरावरती स्वामींच्या प्रकट दिनापासून सुरू झालेली ही कलश यात्रा अगदी गुढीपाडवा आणि नंतर मुंबई स्तरावरती वसंत महादेव मेस्त्री यांच्या निवासी रामनवमी या ठिकाणी मुंबई स्तरावर त्याची सांगता झाली. आणि तो झालेला प्रवास, तो उर्वरित प्रवास ग्रामीण स्तरावरती जो वडीलकी आणि राजीच्या घरात, वडीलकी बरोबर पोट वडीलकी आणि राजी बरोबर पोट राजी, असा जो आहे आपण जो आज या ठिकाणी समेट जो आणला, तो खरोखरच ह्या 93 वर्षातला एक ऐतिहासिक क्षण होता. या ऐतिहासिक क्षणाची आपण साक्षीदार आहात आणि याची नोंद आणि याची सांगता करण्यासाठी मी सचिनजींना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलून नंतर बाईचं सूत्र सांगतो. नमस्कार. गेल्या 3 महिन्यामध्ये मुंबई शहरामध्ये या सर्व मंडळींनी घेतले. मला यश या नाट्यप्रयोगाच्या निमित्तानं आपल्या सर्वांनीच गोष्टी पाहिल्या असतील, वेगवेगळे पाहिलं नाट्यप्रयोग. त्यामध्ये ज्या मुलाने काम केलं, ज्या माणसाने काम केलं, इतकं भरपूर प्रतिसाद या वर्षी आम्हाला मिळाला, याची कल्पनाही डोळ्यासमोर होती. आता बऱ्याचशा मंडळी या ठिकाणी आम्ही मगाशी मधल्याकडे गेलो होतो, मधल्याकडे बऱ्याच गोष्टी आम्ही सांगितल्या. आज विश्वनाथ मेस्त्रीने पण आज जरी आम्ही राजकडे असतो, तुमचे भाऊ जरी असलो, तुम्ही जे काम करताय इथे राहताय गावामध्ये आणि हे सर्व करत असताना आपल्याच घरातली मंडळी ज्या प्रामुख्याने या कार्यक्रमाला पुढे आहे, याचा स्वार्थ अभिमान मला आहे. राजाभाऊ गेल्यानंतर विरेश पांचाळ या मंडळीने जे काही काम केलं, नेतृत्व केलं आणि त्यामुळे आज नावावर उभा राहिला. नेतृत्व करणं हे फार मोठं काम असतं आणि अशा तऱ्हेनं हा मुलगा आम्ही तुमच्याकडून म्हणजे आमच्याकडून तुम्हाला दिलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या घरामधून आमचे बंधू बबलू पांचाळ हे देखील मुंबई शहरामध्ये एका उच्च पदावरती आहे आणि हे असताना आम्हाला सगळा अभिमान आहे की आपल्यातला माणूस, वाडीतला माणूस हा आज नगरसेवक म्हणून वावरतो. याचा अभिमान तुम्हाला आम्हा सर्वांना असायला हवा आणि तो आजही आहे.
अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व गावामध्ये असलेला मान आपल्याला साबूत ठेवायचं आहे आणि कुठल्याही तऱ्हेचा गालबोट या कार्यक्रमाला लागू नये अशा पद्धतीने याही पुढे हा कार्यक्रम करायचा. उपस्थित सर्व मंडळींना मी या ठिकाणी सगळ्यांचं 11 वाजले घड्याळाचे गाडी आपण काढून ठेवले. त्याची मला एक चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली. घड्याळाचे गाठेच आम्ही काढून ठेवले, त्यामुळे आम्हाला घड्याळांचा आम्हाला कुठेतरी विसर पडलाय. पण 1932 साली ज्या मंदिराची या ठिकाणी स्थापना झाली नेवाळकरांचं पण त्यांच्या समवेत किंवा त्यांच्या साथीदारांना या मंडळींनी म्हणजे त्यामध्ये नागेश मिस्त्री असतील, आनंद शंकरराव मिस्त्री असतील, अनेक नावं मी आता काय घेत बसत नाही कारण वेळेची मर्यादा आहे. आणि आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्या या महारथी महापुरुषांचं महानायकांचं या ठिकाणी सगळ्यांचं नाव आपल्याला आहे म्हणून हा इतिहास घडला. आणि हा इतिहासाचा आपण भविष्यकाळात वर्तमानकाळात आपण हा वर्तमान पाहतोय आणि भविष्यकाळाचे आपण स्वप्न आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी आपण पाहतो आहोत, ते स्वप्न पाहतो आहोत. आज 1932 सालापासून ते आज मिती 2024 मध्ये आज आपण 92 वर्ष थाटामाटाने अति भक्तिभावाने हा उत्सव अविरतपणे अखंडितपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या प्रेमापोटी हा दिमाखात हा उत्सव साजरा करतो. त्याबरोबर हनुमान नाट्य मंडळाची ज्यावेळी 1947 साली त्यांनी स्थापना झाली करिंदीपूर्व या नाटकाच्या प्रयोगातून हा मुहूर्तमेळ त्या ठिकाणी या रंगमंचावरती या ठिकाणी सादर झाला. आणि त्याला देखील ती ज्यावेळी ज्या लोकांनी ज्या रसिक प्रेक्षकांनी त्यावेळी उधळून त्या कलावंतांना त्या पद्धतीने आजपर्यंत आपल्या प्रेमाचा वर्षांचा या प्रेमाची दाद त्या कलाकारांना दिली, हीच दाद आज 2024 साली अश्विनी फुलरी उदाहरणार्थ त्या रसिकांनी ह्या देखील या कलाकारांना त्या ठिकाणी त्याची मानवंदना या चांगल्या पद्धतीने दिली. त्या सर्व नाट्य कलावंतांचं मी या उपस्थित मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा त्या सगळ्या कलाकारांचं मी मन भरून कौतुक करतो. जसं मगाशी सांगितलं की मला आता पूर्ण इतिहास मी परत मागे जात नाही कारण 225 वर्षाचा किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक काळ इतिहासकालीन असेल किंवा शिवकालीन हा जो काळ आहे तेव्हा कुठेतरी पूर्वज आपल्या या ठिकाणी आले आणि या सुतारवाड या खेडेगावात जे जंगलाचा रस्ता हा वाट किंवा पायवाट आपल्याला दिसत नव्हती, ती पायवाट शोधत कुठून नांदगावातून आणि कुठून या पद्धतीने लांजा तालुक्यातील खेडेगावात कोट गावात या ठिकाणी कशी आले कोणाला माहीत नाही. ते आजपर्यंत कोणाला त्याचा इतिहास मला माहीत नसेल किंवा माहिती असेल, मला इतका माहीत नाही किंवा मी त्या इतका मोठा नाही. पण जे आले त्यानंतर हा प्रवास घडला आणि नंतर मग सुतारवाडी उलट गेली आणि सुतारवाडीमध्ये नंतर मग वडीलकी आणि राजी ह्या उत्सवाच्या 2 नाणे या ठिकाणी तयार झाले. पण जोपर्यंत वडीलकी म्हणून जे आपण आज गुणगौरव करतोय की वडीलकी म्हणून वडीलकी, आज वडीलकी म्हणून जे भारती घडले ज्या सूत्रधार नागेश मैत्रिणी 1947 साली ज्या भावबंध मंडळीकडून च्या पुढाकारांनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी हे म्हणजे साईनाथ मित्र मंडळ नंतर हनुमान नाट्य मंडळाची स्थापना नंतर झाली. आणि आज त्या 2024 मध्ये या हनुमान नाट्य मंडळाने जो उत्कर्ष पाहिला जी चढावड पाहिली आहे आणि आज जे नाट्यप्रयोग एका उच्च स्तरावरती आज जे जात आहेत त्यामध्ये पूनमजी आहेत, अविनाश मेस्त्री आहेत, राजाराम बाबू मेस्त्री आहेत, संजय राजाराम मेस्त्री आहेत, हे कलाकार हे दिग्दर्शक या राज्यामध्ये घडले म्हणून हा नाट्यप्रयोग आम्हाला त्या ठिकाणी सादर करता आला. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तसं सूत्रधार घडले पण खरे दिग्दर्शक या नटवाऱ्यांना जे मार्ग ज्याला जे आकार देण्याचं काम या दिग्दर्शकांनी घडवलं, जी दिग्दर्शकाची भूमिका आजपर्यंत मला वाटतं राजीनेच घडवली आहे. आणि ह्याच्या पुढे देखील मला वाटतं 100व्या नाट्यप्रयोगामध्ये देखील एक हमी संजय राजाराम मेस्त्रीने दिली की माझा सोहम त्या 100व्या नाट्यप्रयोगाचं दिग्दर्शन दिले. एक अभिमानाची गोष्ट ही परमेश्वराची एक प्रचिती आणि परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आहे की एक संगम वडीलकी आणि राजीचं हे आताही जातवंत घडलंय. वडीलकी ज्या पद्धतीने काम करते त्याचबरोबर राजी देखील त्याचा हात सांभाळून हाताला एक बोट धरून एक बोटीने एक ढाल राजीची एक ढाल म्हणून वडीलकीच्या पाठीशी आणि कुठल्या पद्धतीची निराशा आजपर्यंत राजीने वडीलकीला दिली नाही आणि कुठली गोष्टीची अभिलाषा राजीने देखील आपल्यापर्यंत वडीलकीला दिली नाही. म्हणून आज आपल्याला हा 93 वर्षाचा सेतू हा आपल्याला बांधता आला आणि हा प्रवास काय सेतूवरती आपल्याला सांभाळता आला. हे कौतुकाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे या सुतार मंडळींना आणि अभिमानानं. मला वाटतं आज विश्वकर्माचं पावलं आणि विश्वकर्मा चांदीची वेट आपण या ठिकाणी सुतार गावात आणि सुतार मंडळीमधून गेला आपण 92 वर्ष आपल्याला हा काळ लागला. पण 92 वर्ष होत असताना आपलं सुतारांचं दैवत आणि सुशिक्षित निर्माता प्रभू विश्वकर्मा याचं देखील कुठे देखील छोटेखानी मंदिर व्हावं ही एक भावना मंडळाच्या आणि सुतार मंडळीच्या मनामध्ये होती. त्याचं स्वप्न साकार मला वाटतं या 2024 साली चांगल्या पद्धतीने होते. मला वाटतं त्याचं काम
लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होईल आणि अध्यक्षांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आणि विश्वासाच्या मंडळांना मी विनंती करतो की आपण ते लवकरात लवकर ते त्या ठिकाणी त्या मूर्तीचा विराजमान आपण त्या ठिकाणी स्थापन करावं. म्हणजे मला एक सांगायला एक अतिशयोक्ती वाटते की आज आपण गेले 3.5 महिने मुंबई स्तरावरती जसं आपण तुम्ही सांगितलं की प्रकट दिनापासून नंतर मग गुढीपाडवानंतर मुंबई स्तरावरती जी सांगता रामनवमी या ठिकाणी केली. पण ती चांदीची पावलं आज मला वाटतं अनेक देव महात्माची पावलं आपण घरोघरी जाताना पाहिली. मग ते स्वामींची असतील, अनेक साधू संतांची असतील किंवा अनेक देवदेवतांची असतील. पण मला वाटतं एक सुतार मंडळ म्हणून, एक कोट सुतार मंडळ म्हणून मला वाटतं महाराष्ट्रातलं नाही तर देश विदेशातलं मला वाटतं एकमेव मंडळ असेल की ज्यांनी प्रभू विश्वकर्माची पावलं ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्याचा यथोचित त्या ठिकाणी स्पर्श करून त्याची यथोचित पूजा केली. मला वाटतं एकमेव मंडळ असेल आणि त्या मंडळामध्ये मी आणि आपण सर्व या मंडळाचे एक घटक आहोत. त्याचा एक आम्हाला अभिमान आहे आणि तो आम्हाला अभिमान असेल तुर्तास या ठिकाणी थांबतो. उपस्थित सर्व भावबंद मंडळीची मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि राजे म्हणून तुम्ही आम्हाला जो काही या ठिकाणी जो यथासांग पूजा करण्याचा जो आम्हाला सन्मान दिला, जो बहुमान दिला, त्याबद्दल या विश्वनाथ मेस्त्री आणि संपूर्ण कुटुंब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या आणि माझ्या सगळ्या घरातल्या कुटुंबातल्या विश्वकर्माची पावलं आणि कलश तुम्ही केला. आमच्या घरात आले, आमच्या घराचा अभिमान आहे, स्वाभिमान आणि भाग्य आहे ते आज आपल्याला हे मोठं लाभलंय. खरं म्हणजे सगळे भावबंद आपले सर्वात आहे. खूप आनंदाची बाब आहे की विश्वकर्माचं मंदिर व्हावं आणि 93 वर्षानंतर आपल्या कुटुंबाला हे सुचलं आणि आपल्या नशिबी हे मंदिर होऊ. आणि खरं म्हणजे मला वाटलं नव्हतं की डबल मजली त्यासाठीच मंदिर झालं होतं आणि डबल मजली विश्वकर्मा तिथे बसावा आणि तो माळा त्यासाठी तयार व्हावा ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. आणि तो माळा रिकामी त्यासाठी होता आणि मंदिर हे तिथे होणार आहे विराजमान ही भाग्याची गोष्ट आपल्याकडे आहे. खरं म्हणजे सांगत असताना गाव पातळीवरती ग्रामस्थ म्हणून आमचे विश्वनाथ मेस्त्री झाले, गोपी काका झाले, कुशाजी काका झाले, सर्वच आपले त्या ठिकाणी गाव पातळीवर पूजा अर्चा करून या मंदिराची शोभा वाढवतात. नेहमी आम्ही जरी मुंबईवर येत असतो या गाव पातळीवर तुम्ही पूजा अर्चा करून ते दैवत्व तुम्ही टिकवून ठेवलंय त्याच्यामुळे आम्हाला आशीर्वाद लागतो. आणि गाव पातळीवर तुम्ही सातबाई गावाच्या सर्व गाव सगळ्या गावातल्या प्रत्येक सभेला तुम्ही जाता, प्रत्येक कार्यक्रमाला गावाच्या जाता. तर आम्ही नसतो तुम्ही या गावामध्ये राहून आम्हाला जो बहुमान मिळतोय, आम्हाला येण्याचं साधन मिळतंय. तुम्ही जर गावी नसता तर हा बहुमान आम्हाला गाववाल्याने दिला नसता. त्याचा पण आम्हाला अभिमान आहे. कारण तुम्ही इकडे आहात म्हणून आम्हाला कधी झाडू, कधी पाणी, कधी असं वाटलं ना की बाहेरून घेऊन यावं. तुम्ही आल्यानंतर तुम्ही पाणी पाजता, तुम्ही घरी जेवण देता, तुम्ही चहा देता. ते स्वाभिमान आम्हाला तुमच्याबद्दल नेहमी राहणार आहे. कारण आम्ही जरी किती मंदिरं बांधली पण मंदिरं सांभाळणारे तुम्ही गाव पातळीवर तुम्ही आहात, झाडू मारणारे तुम्ही आहात, दिवाबत्ती करणारे तुम्ही आहात. त्याला आम्हाला स्वाभिमान आहे आणि असाच स्वाभिमान गाव पातळीवरती टिकून ठेवावा. मला कुणाला काय वाटत तुमच्याबद्दल सदैव आमच्या मनामध्ये कुठल्याही कुटुंबाच्या भावनांमध्ये नेहमी तुमच्याबद्दल आदर आहे. असं तुम्हाला वाटता कामा नये की आम्ही तुमचा विचार करत नाही. तुम्ही आहात म्हणून आम्ही आज प्रत्येक वेळी तुम्ही देव आणून घरात ठेवता, आम्ही तर फक्त हार घालायला येतो. हे भाग्य फक्त आम्हाला भेटतं. बाकी करता करीता तुम्ही का. त्यासाठी ही पावलं आलेली आहेत विश्वकर्माची. खरं म्हणजे 93 वर्षानंतर या मंदिरामध्ये, या कोट सुतारडीमध्ये विश्वकर्माचं मंदिर होणार आहे. हे भाग्याची गोष्ट आहे. आज त्या नावारूपाला गाव या दुकान कोटपाटा असू दे, सापुतारा असू दे, लांजा असू दे, बाबा एक कोट सुतारडी आहे तिथे विश्वकर्मा व हनुमान मंदिर आहे. याचं आम्हाला नाव उज्ज्वल झालेलं आमच्या डोळ्यासमोर, आमच्या ज्येष्ठ मंडळीसमोर, आमच्या पूर्वजांनी केलेलं सुतारडी निर्माण म्हणून हे भव्य दिव्य मंदिर इकडे होत आहे. त्याचा अभिमान आम्हाला वाटेल पण हे सगळं आज इकडे चाललंय. खरं म्हणजे सर्वांनी तिथे मस्त स्वागत केलंय आणि भावमंडळी ज्या तिथून काठी येऊन या घरामध्ये काठी राहत होती ते दैवत इथे, त्या दैवत मोठ्या घरातून ती काठी यायची आणि दैवत इथे चिलीम पियत बसायचे. ते दैवताच्या सर्व पावलाच्या रूपाने सर्व भावबंद माझ्या घरामध्ये आले, सर्व काका माझ्या घरामध्ये आले, ही दैवी शक्ती माझ्या घरामध्ये आली आहे. हे सर्व या पूर्वजांची देण आहे, ह्या हनुमंताची देण आहे, त्या विश्वकर्माची देण आहे. हे असंच आपल्या पाठीशी सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू दे. या कुटुंब विश्वनाथ मेस्त्री असू दे, या वामन पाटकर असू दे, सुरम काका असू दे, सदानंद मेस्त्री असू दे, या हरिचंद गणपत मेस्त्री असू दे, अनेक
नावं घेत नाही. सर्वांना तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठबळ हे नेहमी भेटत आलेले. मोठं घर असो या छोटं घर असो, दोन्ही आपण एक संघ राहूया आणि एकाने संघाने विडा सगळ्या देवासमोर ठेवूया. या अशा संकल्पनेतून आज आपण शपथ घेऊया. पुन्हा ते किती नजर न लागता कामा दोन्ही घराला, जे दोन्ही घराचं उदंड आयुष्य हो, त्याच्या मनाला इच्छा पूर्ण होऊ दे असं देवाच्यांनी प्रार्थना करतो, हनुमानच्यांनी प्रार्थना करतो, विश्वचरांनी प्रार्थना करतो आणि ते तोता सांगतो. जय विश्वकर्मा, जय उपस्थित सर्व बंधांना पुन्हा एकदा मला चांगल्या पद्धतीचं हे स्वागत आणि समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. आणि गेले तीन महिने आपण जे करत होतो त्याची आज सांगता या ठिकाणी या राजीच्या निवासस्थानी होते अशी मी या मंडळातर्फे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांसाठी जाहीर करतो. आणि हा प्रवासामध्ये ज्यांनी या प्रवासामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये मग विकासजी असतील, आपले पावले मंडळी असतील, मित्रपरिवार असतील, अनेक स्नेही असतील, हितचिंतक असतील, कार्यकारी मंडळ आहेत, सगळ्यांचा मी या ठिकाणी मंडळातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. असाच प्रेम आणि असाच आशीर्वाद आणि अशीच घट्ट एक गुंफण आपल्या याच्यामध्ये असावी आणि तुम्हाला सगळ्यांचा नेहमी 3 महिने 3.5 महिने अहोरात्र मेहनत करून नाटकासाठी नेहमी विकास मिस्त्री परिश्रम करून घेतले. आणि आज त्याचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि छोटे खाणी केक कापायचा आहे. जरा पाहुणचार आणि शुभेच्छा आपल्याला द्यायच्या आहेत. तेच आपलं केक आणला असाच आशीर्वाद विकास आणि संगीताला राहू दे. बाई दोघांना पण ती काय वाढदिवसाने सचिन बोल ना. आज या दाम्पत्याचा आज लग्नाचा मला 1वा वाढदिवस, 12वा वाढदिवस आपल्याला आहे. आणि 12व्या वाढदिवसाच्या या संपूर्ण मंडळातर्फे आणि संपूर्ण परिवारातर्फे आपल्याला उद्या खूप खूप शुभेच्छा. आपला हा सुखाचा गाडा आहे, सुखाचा संसार हा असाच चालू राहावा. आपल्यामध्ये जे काही स्वप्न असतील, जे काही आपल्या मुलांबद्दल आपण जे साकारलेलं आहे ते सत्यात आणावं. आणि जे काय मंडळासाठी आणि ज्या विकासाचा आहे ह्या विकासाबरोबर मंडळाचा देखील विकास व्हावा अशा पद्धतीचं आपण कार्य आजपर्यंत कसं केलं असंच करत राहावं. आणि या प्रभू विश्वकर्माचं एक सुपुत्र म्हणून आम्ही तुम्हाला ही प्रेम आपण आपण देवाला आपण त्याची धारण करावी त्याची कथा सांगा. आपण पूजा नेहमी नतमस्तक करावी. त्याचे सर्वांना शुभेच्छा आणि आमच्या लग्नाचे वाढदिवस तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मानतो. कोण गाना गाना शादी मुबारक से गाना माहिती नहीं, बार बार भी नहीं आया वो गाना आला. काय म्हणतात आता लग्नाच्या वाढदिवसाला काय
आशा